भाजपमध्ये प्रवेश केला की शांत झोप लागते असं कधी काळी हर्षवर्धन पाटील म्हणाले होते। आता फडणवीसांचं अभिनंदन करणारा फोटो त्यांनी शेअर केला आणि त्यानंतर विविध चर्चा सुरू झाल्या होत्या। आता हर्षवर्धन पाटलांच्या जुन्या वक्तव्याचा धागा पकडून दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांना एक टोला लगावलाय। बघूया। काय नाही, मस्त आहे बघा, निवांत आहे, शांत झोप लागते, काय नाही, चौकशी नाही, पिकशी नाही, काय नाही चौकशी। भाजपमध्ये प्रवेश करून शांत झोप लागते असं कधी काळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले होते। याच हर्षवर्धन पाटलांनी झोपेचा मागचा पुढचा विचार न करता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सोडचिठ्ठी दिली। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं निवडणूक लढवलेल्या हर्षवर्धन पाटलांचा दारुण पराभव झाला। आता बहुतेक पुन्हा हर्षवर्धन पाटलांना झोपेची चिंता सतावू लागली असावी, कारण देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर हर्षवर्धन पाटलांनी फडणवीसांचं अभिनंदन केलंय। फडणवीसांसोबतच्या भेटीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर टाकल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं। पाटलांनी फडणवीसांची भेट घेतल्याच्या बातम्या फिरू लागल्या। नंतर तो फोटो जुना असल्याचा खुलासा करण्याची वेळ हर्षवर्धन पाटलांवर आली। त्यामुळे त्यांना शांत झोपेची आठवण तर आली नाही ना, असा प्रश्न अनेकांनी विचारलाय। पराभूत उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली मुख्यमंत्री म्हणून झाल्यानंतर, काय सांगाल? शेवटी त्यांचे काहीतरी राज्याचे ते मुख्यमंत्री, कदाचित त्यांना अभिनंदन करावं असं वाटलं असेल, त्यामुळे कदाचित ते गेले असतील। त्यात भेट कुणाची घेणं यात काय वावगं नाही। मामला झोपेचाच असेल तर आता हर्षवर्धन पाटलांची थोडी अडचण आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विरोधात आहे। पुढच्या 5 वर्षात तो पक्ष सत्तेत जाण्याची शक्यता फारच कमी आहे। त्यातच दत्तामामा भरणे सारखा स्पर्धक घराच्या समोर आहे, त्याला अजित पवारांचा भक्कम पाठिंबा देखील आहे। त्यामुळे हर्षवर्धन पाटील आता शांत झोपेसाठी घर वापसीची वाट तर शोधत नाहीयेत ना, अशी ही चर्चा सुरू झाली आहे। कृष्णनाथ पाटील, झी 24 तास, मुंबई।